नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल पाले, ॲक्शन ॲग्री सायन्सचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत कुरोण येथे जवान टोमॅटो प्लॉटवरती. आपल्यासोबत आहेत काही नर्सरी बांधव, संगमनेर येथील काही नर्सरी बांधव आपल्यासोबत आहेत. तर रवींद्र शेठ गुंजाळ, प्रसाद जाधव आणि महेंद्र शेठ शिंदे आपल्यासोबत आहेत. तर यांनी जवान पिकाची पाहणी केली. यांना काही जवानबद्दल काय वाटलं ते आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. जवानचे फळं तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्हाला जवानबद्दल काय वाटतं, तुम्ही प्रतिक्रिया द्या. मला या जवान टोमॅटोला व्हायरसचं प्रमाण कमी वाटलं ठीक. आणि झाडाला फळाचा आकार आणि फळांची संख्या खूप आहे. झाडाला म्हणजे एकंदरीत फळाचा आकार चांगला आहे, कातडवरलं कवच आणि झाड आहे. झाड हे आहे. मार्केटसाठी ना व्यवस्थित आहे. एकंदरीत मार्केटला हे चालू शकतं. नाही, खूप चालणार भविष्यामध्ये, खूप चालणार. अच्छा, ठीक आहे. म्हणजे रवींद्र शेठ यांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोमध्ये टणकपणा आहे, एक समान फळ आहे आणि मार्केटला हे चालू शकतं असं त्यांचं नाही, म्हणणं चालू आहे. शकत नाही, चालणार 100% शेतकरी बांधवांनो, तुम्ही लावा, काय अडचण नाही, चालणार. ठीक आहे. प्रसाद भाऊ, आपल्याला काय वाटतं जवान टोमॅटोबद्दल? लांबच्या वाहतुकीसाठी एकदम भारी वाहन आहे, एकदम टणक वाहन आहे. आणि प्लॉटची जी फिटिंग आहे खालपासून वरपूर तर फिटिंग पूर्णपणे झालेली आहे प्लॉटची. यांच्या म्हणण्यानुसार बुडापासून शेंड्यापर्यंत एक समान फळ आहे आणि सेटिंग पण चांगली झालेली आहे, बरोबर ना? हो, बरोबर. महेंद्र शेठ, आपल्याला काय वाटतं? साईजमध्ये क्वालिटी चांगली आहे, अच्छा म्हणजे कडकपणा आहे फळामध्ये. आणि जे तळातलं फळ आहे ते शेंड्याचं फळ आहे साईजमध्ये. अच्छा टिपिंग क्वालिटी चांगली आहे. अच्छा. निलेश भाऊ, आपल्याला काय वाटतं जवानच्या फळांबद्दल? तर प्लॉट बघितल्यानंतर असं वाटतं की तळाचं जसं साईजचं फळ आहे तसंच शेंड्याचं पण फळ आहे. आणि फळ बघितल्यानंतर वाटतं एकदम कडक फळ आहे, टणक आहे आणि लांबच्या वाहतुकीसाठी एकदम योग्य आहे. आणि ही व्हरायटी लावल्यानंतर शेतकऱ्यांचे 2 पैसे नक्की घडतील. 60 ते 65 दिवसामध्ये प्लॉट चालू होतं. शेंड्यापासून बुडापर्यंत एक समान फळ आहे आणि दूरच्या वाहतुकीसाठी योग्य फळ आहे. आणि व्यापारी पण आता हे टोमॅटोचे जे मालक आहेत ते आता सध्या इथं उपस्थित नाही, पण हे स्वतः टोमॅटो व्यापारी आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया चांगली आलेली आहे. तर एकंदरीत व्यापाऱ्यांच्या पण पसंतीत हे वाहन उतरत आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तिघांना पण या सर्व अनुभवावरून येणाऱ्या काळामध्ये ही टोमॅटोची जी व्हरायटी जवान ही आपलं स्थान निर्माण करेन का? 100%. 100%. काहीच अडचण नाही. म्हणजे ही जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर ही व्हरायटी मार्केटला एक वेगळा नाव निर्माण करू शकते. 100%. 100%. या सर्व अनुभवावरून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, त्यांनी जवान टोमॅटो लावला पाहिजे, लावलाच पाहिजे. अनुभवायला भेटत. आणि त्यांनी खर्च केला, टोमॅटोला खर्च होतो, व्हायरस येत नाही. खर्च केलं तर चीज होऊन जाईल. तर मी पण शेतकऱ्यांना सांगतो, अवश्य जवान टोमॅटो लावा आणि आपली आर्थिक प्रगती करा. ठीक आहे, धन्यवाद.